शार्दूल ठाकूरच्या गुणवत्तेला, त्याच्या 11 वर्षांच्या मेहनतीला अखेरीस न्याय मिळाला। गेल्या 2 रणजी मोसमात तब्बल 89 विकेट्स घेणाऱ्या शार्दूलची विंडीज दौऱ्यातल्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे। रणजी करंडकात शार्दूल हा मुंबईकडनं खेळत असला तरी तो मूळचा पालघरमधल्या माहीम गावचा आहे। मुंबईपासून 110 किलोमीटरवरती असलेलं पालघर माहीम तिथल्या शांत आणि समाधानी वातावरणासाठी ओळखलं जातं आणि अशा वातावरणात शार्दूल ठाकूर सारखं वादळ कसं निर्माण झालं ते जाणून घेऊया आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी यांच्या रिपोर्टमधून। नारळी पोफळीची आकाशाशी खेळणारी झाडं, त्यांच्या जोडीला आंबे, चिकू, केळी आणि पानवेलीच्या बागा, दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या त्या गच्च हिरवाईतून नागमोडी वळण घेत पळणारा पिटुकला रस्ता, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल बनत चाललेल्या पालघर शहरातून बाहेर पडून तुमची कार माहीमच्या दिशेला लागली की निसर्गाचं हिरवं कंच रूप तुम्हाला मोहून टाकतं। इथली कौलारू घरं, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पाहिली की माहीमच्या नागरिकांनी आपल्या गावाचं गावपण अजूनही जपल्याचं जाणवतं। शेडोबा मंदिर, विठ्ठल मंदिर, सूर्यनारायण मंदिर, महाकाली मंदिर, महिकावती मंदिर, अवघ्या मिनिटाच्या अंतरावर दिसणारी मंदिरं इथल्या श्रद्धाळू वृत्तीचीच साक्ष देतात। माहीमची वेस ओलांडली की शेजारच्या वडराईतून तुमची कार थेट समुद्र किनाऱ्यावर जाऊन उभी राहते। त्या समुद्र किनाऱ्यावर उजव्या बाजूला दिसतात त्या नांगरून ठेवलेल्या बोटी आणि डाव्या बाजूला दिसतात ते लांबच्या लांब जाळी पसरून त्यांच्या डागडुजीत गुंतलेले कोळी समाजाचे पुरुष। पालघरच्या माहीममध्ये शिरल्यापासून शेजारच्या वडराईच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल होईपर्यंतच्या काळात प्रकर्षानं जाणवलं ते त्या परिसरातलं शांत जीवन। पालघर सारख्या शहरापासून 10 मिनिटांवर असूनही तिथल्या जीवनात कुठेही धावपळ नव्हती की घाई गर्दी। पण आश्चर्य म्हणजे याच शांत आणि समाधानी वातावरणातून उभं राहिलेलं वादळ गेली 2 वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालतंय आणि त्याच वादळाचं नाव आहे शार्दूल नरेंद्र ठाकूर। शार्दूल ठाकूर मूळच्या पालघर माहीमच्या आणि राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईचा ठसा उमटवणाऱ्या या वेगवान गोलंदाजाची आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे। त्यामुळे साहजिकच माहीमवासियांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही। माहीमच्या महिकावती क्रिकेट संघानं वळणावर बॅनर लावून शार्दूलचं अभिनंदन केलंय, त्याला शुभेच्छा दिल्यात। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात शार्दूलनं जिथं क्रिकेटची बाराखडी गिरवली तिथं खेळणारी कच्ची बच्चीही एकमुखानं आपल्या शार्दूल दादाला शुभेच्छा देत आहेत। माहीम पालघरच्या बच्चे कंपनीचा हा जोशच सांगतोय की शार्दूल ठाकूरच्या आजवरच्या कामगिरीचा आणि भारतीय संघातल्या निवडीचा तिथल्या लहान थोरांनाही किती अभिमान वाटतोय। शार्दूल ठाकूरचं पालघरशी आणि पालघरचं शार्दूलशी असलेलं हे नातं जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं दिली पालघरला आणि शार्दूलच्या माहीम गावाला भेट। पालघरच्या या माहीम गावाला फार जुना इतिहास आहे आणि त्या इतिहासातून फक्त एकच उल्लेख करायचा तर इथल्या महिकावती देवीच्या मंदिरामुळेच या परिसराला माहीम असं नाव मिळालं। शार्दूल ठाकूरचं कुटुंब हे माहीम गावातलं मूळ निवासी। शार्दूलचे वडील नरेंद्र ठाकूर आणि त्यांच्या 2 भावांनी मिळून वडिलोपार्जित कौलारू घर पाडून त्याच जागेवर दुमजली घर बांधलंय। शार्दूलनं आजवरच्या कारकिर्दीत मिळवलेली बक्षिसं आणि त्याला मिळालेली सन्मानचिन्ह या घराच्या दिवाणखान्यात मांडण्यात आली आहेत। माहीम हे याला फार जुना इतिहास आहे। अगदी प्रभू रामचंद्रापासून तर असा इथं गावाचं नावच म्हणजे महिकावती असं आहे, महिकावती मंदिर आहे। हे सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत रामायण आणि महाभारताशीच। फार हे जुनं इतिहास असलेलं गाव आहे आणि आम्ही इथे भाग्यवान समजतो की आम्ही या गावात जन्माला आलो। नरेंद्र ठाकूरांच्या बोलण्यात पालघर आणि माहीम विषयी जी आत्मीयता दिसली तीच आत्मीयता त्यांच्या लेखातही झिरपली आहे। आपल्या आजवरच्या वाटचालीत पालघरचं योगदान खूपच महत्त्वाचं असल्याचं शार्दूल सांगतो। माझं आयुष्य बरंचसं पालघरमध्येच गेले आतापर्यंत, तर माझ्यामध्ये जे काही गुण वगैरे आहेत ते इकडलेच आहेत आणि पालघरमध्ये माहीम गावात आम्ही राहतो, तर आमच्या माहीम गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळे मिळून मिसळून राहतात, तर मलाही तसंच राहायला आवडतं। त्यामुळे क्रिकेट हा खेळ मला जास्त प्रिय आहे, कारण तिकडे 15 जण एकत्र असतात, टीम स्पोर्ट आहे, तर तो खेळ मला खूप प्रिय आहे आणि माझ्या मते पालघरमुळेच कदाचित मी
क्रिकेटला माझी आवड अजून वाढली आणि मी त्याच दिशेने गेलो आणि क्रिकेट हे माझं करिअर झालं. शार्दूलला क्रिकेटचा वारसा हा त्याच्या घरातूनच मिळालाय. शार्दूलचे वडील आणि त्याचे दोन्ही काका 25 ते 30 वर्ष चांगलं क्रिकेट खेळले. माझं शिक्षणसुद्धा पार्ले कॉलेजमध्ये झालं. मी सुद्धा स्पोर्ट्समन होतो. पार्ले कॉलेजमध्ये बऱ्यापैकी नाव कमवलेलं आहे. आणि अशा त्या माझ्यामध्ये आमचं घरचं वातावरण ह्या स्पोर्ट्ससाठी एक पोषक होतं. माझे भाऊ BMCमध्ये खेळत असत, मोठा भाऊ आणखीन मुंबईमध्ये खेळत. आम्ही तिघेही जवळजवळ 25-25, 30-30 वर्ष क्रिकेट खेळलो. तर घरामध्ये हे वातावरण जन्मापासून ह्याला मिळालं आणि त्याच्यात तो वाढला. आम्ही त्याचं पोटेन्शियल लहानपणीच पाहिलं होतं आणि आमचं एक मनामध्ये होतं की आपण खेळलो तर हाही खेळला पाहिजे. शार्दूलला क्रिकेट वारशात मिळालं नसलं तरी त्याच्यातली गुणवत्ता योग्य वयात ओळखली जावी आणि त्या गुणवत्तेला योग्य वेळी पैलूही पाडले जावेत, हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. माहीम पालघरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची ही सिमेंट विकेट आणि या सिमेंट विकेटवर आजही इथली माहीमची मुलं क्रिकेट खेळत आहेत, किंबहुना मुली खेळत आहेत आणि चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. कुणा एका काळी याच सिमेंट विकेटवर आणि याच मैदानात खेळून शार्दूल ठाकूरनंही क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले होते. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे आम्हाला ते दिसलं आणि अगदी त्याच वेळेला नशिबाने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काही पदाधिकारी ते व्हिलेज साईडला टॅलेंट हंट शोधण्यासाठी म्हणून आले होते. मला आठवतं मी नुकताच 4थी पास झालो होतो आणि आमच्या इथे जवळच एक ग्राउंड आहे, तिथे कॅम्प ठेवला होता टाटा स्टील कोचिंग सेंटरने आणि त्या कॅम्पमध्ये मी गेलो आणि त्यांचे सिलेक्टर्सही आले होते तिकडे टाटा स्टील कोचिंग सेंटरचे. त्यांनी मला पाहिलं आणि टाटा स्टीलला जो मेन कॅम्प होता त्याच्यामध्ये मला सिलेक्ट केलं त्यांनी अंडर-13 अंडर-15च्या टीम्समध्ये. आणि तसंच हळूहळू माझी क्रिकेट जर्नी सुरू झाली त्या बोईसरला टाटा स्टीलच्या ग्राउंडवरून. मुंबईच्या स्वामी विवेकानंद हायस्कूलचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या भेटीनं शार्दूलच्या आयुष्याला जणू कलाटणीच मिळाली. आधी मी इथे पालघरलाच आनंद आश्रम इंग्लिश हायस्कूलमध्ये होतो. नंतर क्रिकेटसाठी बोईसरला तारापूर विद्यामंदिरमध्ये ॲडमिशन घेतलं आणि मग त्यांच्यासाठीच मॅच खेळत असताना स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अगेन्स्ट लाड सरांनी मला पाहिलं आणि त्यांनी माझ्या बाबांना इन्सिस्ट केलं की तुम्ही या मुलाला घेऊन या मुंबईमध्ये, कारण त्याकडे टॅलेंट आहे आणि जर त्यांनी मेहनत केली तर तो नक्कीच वरच्या लेवलचं क्रिकेट खेळेल. लाड सरांची भूमिका सगळ्यात मोठी आहे. म्हणजे लाड सर हे त्यांच्या जीवनाचे टर्निंग पॉईंट आहेत की लाड सर जर का भेटले नसते तर त्याचं भविष्य काय आम्हाला माहीत नाही, काय झालं असतं त्यालाही माहीत नाही. पण ते भेटले आणि तो क्रिकेटर म्हणून जे काही त्याचे टॅलेंट त्या माणसाने बरोबर हेरलं आणि त्याला त्यांनी ताबडतोब ऑफर दिली माझ्या शाळेत तर माझ्या घरी राहायचं. आणि ह्याच्यातून मग तो त्या शाळेमध्ये खेळला. सुरुवात केली 10वीच्या इयत्तेत असताना, 9वी तर ह्याच्यामध्ये कंप्लीट केलं आणि त्यामध्ये त्याने त्या शाळेतर्फे खेळताना रिप्रेझेंट करताना 7 साली त्या 6 6 मारल्या ओव्हरमध्ये, 6ही डिलिव्हरीवर. आणि तेव्हापासून तो ह्याच्यामध्ये आला, लाईमलाईटमध्ये आला. प्रशिक्षक दिनेश लाड यांनी शार्दूलला वर्षभर आपल्या घरी ठेवून मुंबईत पाय रोवण्याची त्याला दिलेली संधी ही जितकी महत्त्वाची तितकंच त्या संधीचं सोनं करण्यासाठी शार्दूलनं दाखवलेली चिकाटीही त्याच्या कारकिर्दीत निर्णायक ठरली. गेल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत शार्दूलनं बरीच वर्ष पालघर ते मुंबई आणि पुन्हा पालघर हा प्रवास रोज न कंटाळता आणि न थकता केलाय. एकंदरीत कठीणच होतं. सकाळी 3:30 पावणेच्या दरम्यान मला उठायला लागायचं आणि 4:30ला मी घरातून निघायचो. पालघर स्टेशनला 5 सव्वा 5ला ट्रेन यायची, ती पकडून मग दादर किंवा बॉम्बे सेंट्रलला उतरा, चर्चगेटला मॅच असेल तिथे जा किंवा पुन्हा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला प्रॉबेबलचा कॅम्प असेल तिथे प्रॅक्टिससाठी जा. तर हे सगळं चालूच होतं माझं अंडर-19 लेवलपर्यंत. आणि माझ्या मते माझ्या आयुष्यातलं सर्वात कठीण वेळ तीच होती. त्याला क्रिकेटची आवड लहानपणापासून होतीच, पण तसा विचार केला तर क्रिकेटमध्ये जसं काही त्याने आता थोडासा जे वरच्या स्टेपला गेला आहे तेवढंच महत्त्वाचं त्याने म्हणजे त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स होता तोही इक्वली तेवढाच स्ट्रॉंग होता.
त्याच्यामुळे ही वॉज इगर, म्हणजे की आपल्याला खरं शिक्षण घ्यायचं आहे आणि क्रिकेटही खेळायचं आहे, आणि दोन्ही याच्यामध्ये त्याने तसं हे करून दाखवलं. शार्दूलच्या कारकिर्दीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यानं क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असताना आपल्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. नरेंद्र ठाकूरांमधल्या पित्याला शार्दूलचं तेच वैशिष्ट्य अधिक भावतं. मला एक माहिती आहे, ऐकून माहिती आहे, वाचनात कधी कधी येतं की मोठे क्रिकेटर जे बनतात ते कधी कधी त्यांचं ग्रॅज्युएशनसुद्धा पूर्ण करू शकत नाही. तर ते ह्याला शक्य झालं, म्हणजे विदाऊट फेल, कधी कुठल्याही इयत्तेमध्ये फेल न होता राईट फ्रॉम KG टू BCom त्याने ते हे कंप्लीट केलं. आणि त्याचं हे मुंबई क्रिकेट असोसिएशनची जो 12 वर्षाचा असताना जे त्याने सुरू केलं त्याचं करिअर, ते तेव्हापासून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये तो अजून रिप्रेझेंट करतो आहे. कधीही त्याला काढण्यात आलेलं नाही. हे त्याने यश एवढं कमावलेलं आहे. शार्दूलनं शिक्षणात एकदाही खंड न पडू देता BComची पदवी मिळवली आहे. विंडीज दौऱ्याच्या निमित्तानं आता तो क्रिकेटिंग ग्रॅज्युएशनच्या उंबरठ्यावर उभा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवायची धमक त्याच्या मनगटात नक्कीच आहे, पण वैयक्तिक यशापयशाच्या पलीकडे जाऊन शार्दूलच्या वडिलांना त्याच्याकडून आणखी काही अपेक्षा आहेत. मी खेळलोत लहानपणापासून, तर मला मुंबईच्या क्रिकेटरचा हेवा वाटतो असं म्हणता आलं तर माझं ते वेगळं हे होईल, पण आम्ही कुठे कमी होत असं आम्हाला वाटायचं त्यावेळेलासुद्धा. आणि डेफिनेटली आम्हाला कोणी इथे विचारलं नाही, म्हणजे क्रिकेट असोसिएशन मुंबईची इथपर्यंत पोचलेलं नाही. इथे साधारणपणे खेडेगाव असल्यामुळे इकॉनॉमिकली थोडंसं नाही म्हटलं तरी बॅकवर्डनेस असा होताच, आणि त्यामुळे आम्ही इथलं क्रिकेट हे मागे पडलेलं होतं. म्हणजे क्रिकेट शिकवायला कोणी नव्हतं. अनेक कारणं असू शकतील, आणि त्याच्यामुळे जो काही एक इथे क्रिकेटमधले जो मागासलेपणा आहे तो निश्चितपणे भरून काढण्यासाठी शार्दूल त्याच्यासाठी योगदान देणार याच्याविषयी मला खात्री वाटतं, कारण आम्ही सगळे क्रिकेटप्रेमी आहोत. पालघरमधल्या क्रिकेटिंग टॅलेंटची शार्दूललाही कल्पना आहे, पण भावी पिढीनं त्यांच्यातल्या गुणवत्तेला जिद्दीची जोड द्यायला हवी, हाच त्याचा सल्ला आहे. इथे सुद्धा खूप टॅलेंटेड क्रिकेटर्स आहेत. आता सध्याच अंडर-19मध्ये इथले 2 क्रिकेटर्स खेळले, अंडर-23मध्येही आता खेळतील, अंडर-16 ही सुद्धा रिप्रेझेंट केलेलं आहे. तर टॅलेंट इथे खूप आहे. त्यांची जी जिद्द आहे तीच त्यांना पुढे घेऊन जाईल, कारण मार्गदर्शन आजकाल सगळेच करतात. खूप चांगले कोचिंग स्टाफ आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे, इवन इथे सुद्धा, पण त्यांची स्वतःची जी जिद्द आहे तीच त्यांना पुढे नेईल. तर मी त्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही जिद्द ठेवा आणि सर्व काही पणाला लावा आणि क्रिकेट खेळा, तुम्ही नक्की पुढे जाल. पालघरमध्ये क्रिकेटची गुणवत्ता ठासून भरली आहे असं शार्दूल म्हणतो ते खरंच आहे, पण पालघर शहरातच नाही तर अवघ्या पालघर जिल्ह्यात क्रिकेट गुणवत्तेला कमतरता नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशननं भवितव्यात या जिल्ह्यावर आणखी लक्ष केंद्रित केलं तर एकच नाही, अनेक शार्दूल ठाकूर तिथून मिळू शकतील. कॅमेरा पर्सन उत्तम कुट्रियारसह विजय साळवी, ABP माझा, पालघर.